light and the darkness yourself. हॅलो एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो. इंग्लिश फ्लुएन्सी अचूक येण्यासाठी आणि इंग्लिश प्रोनाउन्सिएशन अचूक येण्यासाठी आमच्या माय फनिक्स सिरीजमधला आजचा हा पहिला व्हिडिओ. दिस इज द फर्स्ट व्हिडिओ ऑफ माय फनिक्स सिरीज अँड द टुडेज टॉपिक इज ओरिजिन ऑफ इंग्लिश इन इंडिया. भारतामध्ये इंग्रजी विषयाचा, इंग्रजी भाषेचा उदय कसा झाला, हा आजचा आपला टॉपिक आहे. तर बघूया की कोणत्या घटनेद्वारे भारतात इंग्रजीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, इंग्रजी विषयाची भारतात सुरुवात कुणी केली, कधी केली आणि कशी केली. त्याचप्रकारे इंग्रजी विषय शिकताना, इंग्रजी प्रोनाउन्सिएशन शिकताना इंग्रजी भाषेचा अभ्यास माहीत असणं आवश्यक आहे काय, इंग्रजी भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती, त्यांचे उगमस्थान, ह्या गोष्टींचा अभ्यास असणं माहीत आहे का, या सर्व प्रश्नांची उकल आम्ही आजच्या पाठात करणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपली सिरीज आहे माय फोनिक्स सिरीज. आपण इंग्रजी उच्चारशास्त्र, इंग्रजी उच्चारांचा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या पाठामध्ये आपण ओरिजिन ऑफ इंग्लिश इन इंडिया येथून तर माय फोनिक्स सिरीजमधला पहिला व्हिडिओ हा पाहणार आहोत की याचा काय संबंध आहे, या सर्व विषयाचा काय संबंध आहे आपण बघणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघावा. त्याचप्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी बघावा, ज्यांना इंग्लिश विषयाची आवड असेल, पालक असतील, आईवडील असतील, काही कर्मचारी असतील, या सर्वांसाठी इंग्रजी भाषेचा हा जो इतिहास आहे हा माहीत असणं आवश्यक आहे. कारण अनेक जे गोंधळ आपल्या प्रोनाउन्सिएशनबद्दल, फ्लुएन्सीबद्दल आपल्या मनात असतात, आपल्याला त्यांची उत्तरं मिळत नाही, ती सर्व उत्तरं या व्हिडिओमध्ये, या पाठामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तो गोंधळ दूर होईल. अनेक ठिकाणी स्पेलिंग सारखे असूनही उच्चार मात्र वेगवेगळे का येतात, हा जो गोंधळ असतो हा सर्व दूर करण्याचा प्रयत्न आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. चला तर मग आपण बघूया ओरिजिन ऑफ इंग्लिश इन इंडिया. भारतात इंग्रजी भाषेचा उगम कसा झाला, मुहूर्तमेढ कशी रोवली गेली. तर मित्रांनो, 4 भागात आपण हा आजचा व्हिडिओ बघणार आहोत, आजचा टॉपिक बघणार आहोत. सर्वात पहिला भाग आहे भारतीय इतिहास, म्हणजे भारताचा इतिहास आपल्याला बघावा लागेल आणि त्यामध्ये बघावं लागेल स्वातंत्र्यपूर्वीचा काळ. आता ही यामध्ये कशी काय दडलेली आहेत उत्तरं, निश्चितच आहे, कारण इंग्रजांचं आपल्यावर राज्य असल्यामुळे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं यापासून आपल्याला सुरुवात करायची. तर आजच्या फनिक्स सिरीजपर्यंत बघा कशी काय. भारतीय इतिहासात कसं आहे, स्वातंत्र्यापूर्वी 1947 पूर्वी काय होतं की इंग्रजांचं राज्य असल्यामुळे त्यांच्या ध्येय धोरणानुसार सर्व हा कारभार चालायचा. अशामध्येच काय झालं, आपण खूप डीप अभ्यास करणार नाही, आपल्या इंग्रजी विषयासंबंधितच या ठिकाणी पाहणार आहोत. अशाच घटनांचा उल्लेख या ठिकाणी आपण करणार आहे. नेमकं काय झालं की 1813 मध्ये ही जी कंपनी होती, कंपनी सरकार होते, या कंपनी सरकारने ब्रिटिश संसदेमध्ये किंवा ब्रिटिश संसदेने कंपनी सरकारला काही सूचना दिल्या आणि त्या सूचना दिल्या चार्टर ॲक्टद्वारे. त्याला सनदी कायदा असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर ब्रिटिश संसदेने जी कंपनी सरकार होते त्याला अशा सूचना दिल्या आणि त्या ज्या ॲक्टद्वारे दिल्या, ज्या कायद्याद्वारे दिला, त्याला म्हटलं जाते चार्टर ॲक्ट 1813. चार्टर ॲक्ट इज द मोस्ट सिग्निफिकंट डॉक्युमेंट्स इन इंडियन हिस्ट्री. दिस इज द फर्स्ट स्टेप टू इंट्रोड्यूस इंग्लिश लँग्वेज इन इंडिया. ही पहिली अशी स्टेप होती की ज्यावेळेस इंग्रजी भाषेची भारतामध्ये इंग्रजी भाषा सुरुवात होण्यास मदत झाली. आता काय झाले या ठिकाणी की ब्रिटिश संसदेने असे सांगितलं की जी कंपनी सरकार आहे यांनी भारतीयांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं. त्याचप्रकारे भारतामध्ये इंग्रजी विषयाची सुरुवात करण्यासाठी किंवा भारतीय शिक्षण पद्धतीत इंग्रजी विषयाची सुरुवात करण्यासाठी 1 लाख रुपये अनुदानसुद्धा त्यावेळेस दिलं गेलं आणि भारतामध्ये इंग्रजी विषय सुरुवात करा असं ठरलं. परंतु त्याचवेळी हेही ठरलं की सुरुवात करताना इंग्रजी शिक्षण पद्धती सुधारणा करताना जे मीडियम असेल ते माध्यम मात्र इंग्रजी ठेवायचं. या 1813 मध्ये हा कायदा पास झाला आणि असे ठरलं. परंतु 1813 पासून तर पुढे अनेक वर्षापर्यंत माध्यम इंग्रजी असावं की नसावं या बाबतीत मात्र इंग्रज आणि भारतीय यांच्यात काही मतभेद होते.
काही असे मतभेद होते की ज्यामुळे हा जो प्रस्ताव होता हा तसाच राहिला। या ठिकाणी काय झालं की या ठिकाणी मग दोन गट पडले। एक होता ज्याला आपण म्हटलं जाते की ओरिएंटलिस्ट, एक असा गट होता ओरिएंटलिस्ट, ज्याला म्हटलं जाते प्राच्य भाषानिष्ठ, प्राच्य भाषानिष्ठ या मताचे जे लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करा, परंतु माध्यम मात्र भारतीय भाषा राहतील, जसे की संस्कृत असेल, पारशी भाषा असेल किंवा ज्या भारतीय भाषा आहेत त्या तुम्ही आमचं माध्यम ठेवा। तर हा झाला पहिला गट ओरिएंटलिस्ट म्हणजे प्राच्य भाषानिष्ठ। दुसरा गट होता अँग्लिसिस्ट। या गटात असं ज्याला आंग्ल भाषानिष्ठ असं म्हटलं जाते मराठीमध्ये। यांचं असं म्हणणं होतं की इंग्रजी भाषा हे शिक्षणाचं माध्यम असावं आणि या वादविवादात पुढची 10 वर्ष निघून गेली आणि पुन्हा मग कंपनी सरकारनं पुन्हा 1823 मध्ये एक लोकशिक्षण समिती स्थापन केली आणि या समितीला जे 1 लाख रुपये अनुदान मिळत होतं ते अनुदान त्यांना देऊन त्या समितीकडे सुपूर्द केलं आणि त्यांना असं सांगितलं की आता तुम्ही हे सर्व बघून घ्या, म्हणजे भाषा किंवा शैक्षणिक सुधारणा कसं करायचं हा सर्व जो कारभार होता तो त्या लोकशिक्षण समितीकडे दिला, लोकशिक्षण समिती। मग या समितीने काय केलं की दिल्ली आणि आग्रा या ठिकाणी नवीन महाविद्यालयांची स्थापना केली। कलकत्ता, मद्रास आणि बनारस या ठिकाणी जी महाविद्यालय होते यांची सुधारणा केली। अनेक महाविद्यालयांना इंग्रजीचे वर्ग जोडण्याला सुरुवात झाली। त्यानंतर महत्त्वाचा भाग येतो, तरीही पाहिजे त्या प्रमाणात शैक्षणिक सुधारणा म्हटल्यापेक्षा इंग्रजी विषयाला पाहिजे त्या प्रमाणात उठाव मिळाला नव्हता। पुन्हा काय झालं की 1834 मध्ये थॉमस लॉर्ड बेंटिक मॅकॉले हा एक तत्व होता, ज्याला आपल्याला मॅकॉले माहीतच आहे। थॉमस लॉर्ड मॅकॉले, थॉमस लॉर्ड मॅकॉले हा जो इंग्लिश तत्ववेत्ता होता, शिक्षण तज्ज्ञ होता, याला या लोकशिक्षण समितीचं अध्यक्षपद दिल्या गेलं आणि मग खरी सुरुवात या ठिकाणाहून झाली। त्यांनी पूर्ण भारताचा अभ्यास केला, इंग्रजी भाषा माध्यम असावं असं त्यानं ब्रिटिश संसदेला पटवून दिलं, पूर्ण भारताच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास केला आणि इंग्रजी ही कशी चांगली भाषा ठरू शकते, इंग्रजी भाषा जर ठरवली तर आपल्याला काम करण्यासाठी या ठिकाणी कारकूनसुद्धा तयार करता येतील, त्याचप्रमाणे आपल्या इंग्रजी भाषेचा प्रचारसुद्धा होईल, असं सर्व चांगल्या पद्धतीने त्याने ब्रिटिश संसदेला लिहून पाठवलं आणि त्यानं जो एक वृत्तांत, एक टिपण तयार केला होता त्यालाच म्हटलं जाते मॅकॉले मिनट। हे आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे, त्यालाच म्हटलं जाते मॅकॉले मिनट। आता या ठिकाणी मिनट म्हणजे आपण जे वेळ बघण्यासाठी मिनट म्हणतो हा नाही आहे, तर या ठिकाणी मिनटचा अर्थ आहे एक वृत्तांत, एक टिपण, आणि हे वृत्तांत टिपण त्याने ब्रिटिश संसदेला सादर केलं 1834 मध्ये। ब्रिटिश संसदेने त्यावर विचार केला आणि 7 मार्च 1835ला ब्रिटिश संसदेनं पुन्हा कायदा पास करून इंग्लिश हा भारतामध्ये शिक्षणाचं माध्यम म्हणून ठरवलं आणि तेव्हापासून आपल्या भारतामध्ये शिक्षणाचं माध्यम म्हणून इंग्लिश भाषा ठरविण्यात आली। इथून याची सुरुवात झाली, म्हणूनच म्हटलं गेलं आहे की चार्टर ॲक्ट इज द मोस्ट सिग्निफिकंट डॉक्युमेंट्स इन इंडियन हिस्ट्री। त्यानंतर काय झालं, पुन्हा ही सुरुवात झाल्यानंतर म्हणजे 1813 पासून तर 1835 जवळपास 20 ते 22 वर्ष या चर्चेमध्ये गेली होती की इंग्रजी हे माध्यम असावं की नसावं। 7 मार्च
1835ला मात्र त्यावर ब्रिटिश संसदेनं जो कायदा पास केला त्यावर ते नक्की ठरवलं की आता भारतामध्ये शिक्षणाचं माध्यम इंग्रजी राहील. त्यानंतर काय झालं की पुन्हा 1854ला वुड्स डिस्पॅच असं आपण हा शब्द ऐकलेला आहे, ज्याला आपण वुड्सचा खलिता असं म्हणतो. यानंसुद्धा एक प्रस्ताव तयार केला आणि यालाही ब्रिटिश संसदेनं मान्यता दिली आणि या ठरावाद्वारे असं ठरवलं गेलं की भारतीयांना आता कोणत्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं हे त्यांना स्वातंत्र्य दिलं गेलं. धिस इज ऑल्सो वुड डिस्पॅच इज कॉल्ड मॅग्ना चार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया. धिस इज द रिव्होल्युशनरी मोमेंट इन इंडियन हिस्ट्री ॲज वेल ॲज इन इंडियन इंग्लिश स्टडी. म्हणजे हा खूप महत्त्वाचा होता. याद्वारे का महत्त्वाचं होतं की सर्व भारतीयांना त्यांच्या पद्धतीनं कोणतं शिक्षण घ्यायचं हे त्यांच्या इच्छेनुसार ठरवलं गेलं आणि त्यामुळे काय झालं की इंग्रजी भाषेचं वाढतं महत्त्व बघता अनेक लोकांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली. तर हा अत्यंत महत्त्वाचे हे दोन्ही भाग आहे की इंग्रजी भाषेची सुरुवात कशी झाली. त्याचप्रमाणे वुडच्या खलित्यामध्ये शिक्षण आपल्या पद्धतीनं घेतानाही काही भारतीय भाषांनाही त्यांनी सुधारणा करून माध्यम ठरवलं होतं. ते माध्यम कोणतं घ्यायचं हे ज्याचा स्वातंत्र्य त्याला देण्यात आलं होतं. हे झालं 1854पर्यंतचं. नंतर पुढे काय झालं, याच काळात अनेक ठिकाणी इंग्रजीचं महाविद्यालय उघडल्यामुळे अनेक लोकांनी इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात केली आणि सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय एक लेखक आहेत, एक मान्यवर लेखक आहेत. यांनी सर्वप्रथम भारतामध्ये सर्वप्रथम इंग्रजीमध्ये कादंबरी नावं लिहिलं ज्याचं नाव होतं राजमोहन्स वाईफ. आणि इथून भारतीय साहित्यात इंग्रजी विषयाची सुद्धा वाढ होत गेली आणि अनेक मग लेखक तयार झाले की ज्यांनी इंग्रजी विषयामधून पुस्तकं कादंबरी लिहायला सुरुवात केली. तर हा झाला स्वातंत्र्यपूर्वीचा काळ की इंग्रजी विषयाला कशी मदत होत गेली किंवा इंग्रजी विषयाची वाढ कशी होत गेली. आता त्यामध्ये दुसरा आपला मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर काळ. 1813 तर 1947पर्यंत जवळपास जर आपण बघितलं तर 110 वर्षाचा काळ निघून गेला. 110 ते जवळपास 110 वर्षी किंवा जवळपास काळ हा निघून गेला होता आणि त्यानंतर इंग्रजी विषयाचं खूप प्राबल्य वाढलेलं होतं आणि लोकांमध्ये इंग्रजी विषयाची रुची तयार होऊन आपण जर बघितलं तर त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य काळानंतर जे कोठारी कमिशन बसलं ज्याला भारतीय शिक्षण आयोग किंवा इंडियन एज्युकेशन कमिशन असं सुद्धा म्हटलं जाते. कोठारी कमिशन जे 1964 आणि 66 हा जो काळ होता यांनीसुद्धा इंग्रजी भाषेचं महत्त्व त्या आयोगामध्ये स्पष्ट केलं आणि भाषा शिकवल्या जावी असं त्यांनीसुद्धा त्यामध्ये ठरवलं गेलं. तर तोसुद्धा एक त्यानंतर त्यालासुद्धा इंग्रजी विषयाला चालना मिळाली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळानंतर अनेक उच्च शिक्षण जे होतं ते इंग्रजी भाषेतून दिलं जातं. आजही आपण जर पाहिलं तर आजही आपल्या ज्या मोठमोठ्या परीक्षा असतील किंवा स्वातंत्र्य काळानंतर अनेक कॉलेज इंग्रजी माध्यमाचे निघाले. त्यानंतर त्रिस्तरीय जी रचना होती त्यास म्हणजे आपली एक प्रत्येक राज्याची मातृभाषा राष्ट्रभाषा म्हणून हिंदी ही दुसरी आणि तिसरी इंग्रजी भाषा अशी त्रिस्तरीय रचना झाली. त्यानंतर ज्या मोठमोठ्या परीक्षा निघाल्या त्यासुद्धा आपण जर बघितलं एम्स असेल, IIT असेल, नीट आहे, JEE आहे, अशा अनेक पुढील ज्या परीक्षा होत्या ह्या सर्व इंग्रजी माध्यमातून येण्याला सुरुवात झाली. त्यानंतर कोठारी कमिशननं जो इंग्रजी विषयाला एक चालना म्हटलं होतं की इंग्रजी विषय शिकविण्यात यावा, याला 2005-06मध्ये जे ज्ञान आयोग स्थापन झाला, ज्ञान आयोगानं सुद्धा सांगितलं की इंग्रजी विषय सुरुवात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पुढचे जे अनेक उच्च शिक्षण आहे इंग्रजीमधूनच दिल्या जाते. आता हे सर्व असताना हे झालं इंग्रजी भाषेचं मुहूर्तमेढ अशा प्रकारे रोवल्या गेली. मग आता जी इंग्रजी भाषा आहे ज्याचा आपण अभ्यास करणार आहे इंग्लिश लँग्वेज, त्या भाषेचंही आपल्याला अभ्यास असणं महत्त्वाचं आहे कारण जगामध्ये अनेक खंड आहेत, अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषेला
अनेक उपभाषा आहेत, त्याच्या शाखा आहेत वेगवेगळ्या, आणि असे कितीतरी भाषा आहेत की ज्या सर्व ठिकाणी बोलल्या जातात. मग सर्व जगामध्ये इंग्रजी भाषेचं एवढं महत्त्व का वाढलं किंवा त्या भाषेचा अभ्यास कसा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जगातील जितक्या भाषा आहेत त्या भाषा साधारणतः 2 प्रकारात त्यांचा अभ्यास केला जातो. पहिला प्रकार आहे इंडो युरोपियन लँग्वेज. इंडो युरोपियन लँग्वेज यामध्ये कोणत्या भाषा येतात, तर यामध्ये येथे सर्वात अगोदर नंबर 1 वेस्ट जर्मनिक. वेस्ट जर्मनिक लँग्वेज यामध्ये येते इंग्लिश, जर्मन आणि डच. डच ज्याला आपण हॉलंड किंवा नेदरलँड असं सुद्धा म्हटलं जाते. ह्या ज्या आहे वेस्ट जर्मनिक लँग्वेजमध्ये 3 भाषा येतात, इंग्लिश, जर्मन आणि डच. तर इंग्लिश भाषा जी आहे ती वेस्ट जर्मनिक या प्रकारातली आहे. यानंतर दुसरा जो भाग आहे इटालिक. हा इटालिक लँग्वेजमध्ये 2 इटालिक लँग्वेज म्हणजे पुढील भाषा येतात, एक आहे लॅटिन, दुसरा फ्रेंच आणि तिसरा आहे इटालियन आणि तिसरा आहे ग्रीक. आता ह्या सर्व भाषा ज्या आहे इंडो युरोपियन लँग्वेजमधल्या ज्या भाषा आहे ह्या सर्व युरोपियन भाषा आहेत. दुसरा जो आहे तो आहे इंडो इरानियन. यामध्ये कोणत्या भाषा येतात, यामध्ये सर्व भाषा येतात. आशिया खंडात ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांचा इंडो इरानियनमध्ये सहभाग होतो, सहभागी आहेत किंवा त्या भाषा इंडो इरानियनमध्ये आहेत. तर सर्वात महत्त्वाची वैदिक काळातील संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा असं म्हटलं जाते. संस्कृत आहे, त्यानंतर प्राकृत, पाली, हिंदी, नंतर खडी बोली, त्याचप्रमाणे उर्दू आणि अरेबिक भाषा असा इंडो इरानियन या भाषांमध्ये समावेश होतो. तर ह्या बघण्याचं काय कारण आहे की आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की इंग्लिश भाषा ही इंडो युरोपियन लँग्वेजमधल्या वेस्ट जर्मनिक लँग्वेजमधली भाषा आहे. आणि इंग्लिश भाषा असं म्हटलं जाते की जेव्हा इंग्रजी भाषा सुरुवातीला होती, जेव्हा त्याची सुरुवात झाली वेस्ट जर्मनिक जेव्हा या प्रकारातून, त्यावेळेस त्यामध्ये 1500च्या जवळपास शब्द होते. आणि आज जर आपण ऑक्सफर्ड किंवा या सर्व युनिव्हर्सिटीज असतील किंवा इंग्रजी ब्रिटनमधून येणाऱ्या माहितीद्वारे जर आपण बघितलं तर 3,50,000पेक्षाही अधिक जास्त शब्द त्यामध्ये आलेले आहेत. मग हा आपल्याला काय या ठिकाणी आपला उद्देश काय आहे सर्व बघण्याचा की इंग्रजी भाषा ही अनेक भाषांचं मिश्रण आहे. इंग्रजांचं जेथे जेथे राज्य होतं त्या सर्व ठिकाणाहून त्यांनी कारभार सोयीस्कर करण्यासाठी तेथील शब्द घेतले आणि अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये समाविष्ट केले. जेव्हा की 1500 भाषा असणारी इंग्रजी भाषा आज 3.5 लाख शब्दापेक्षा कितीतरी अनेक शब्द त्यामध्ये ॲड होत आहेत. आजही अनेक शब्द ॲड केल्या जात आहेत. तर मग याचा काय संबंध आहे की जेव्हा आपण इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन शिकतो, जेव्हा आपल्याला इंग्लिश प्रोनाऊन्सिएशनमध्ये अडचणी येतात की अनेक ठिकाणी स्पेलिंग सारखे असूनही उच्चार मात्र का वेगळे येतात हे आपल्याला समजत नाही. त्याचं कारण मुख्य असं आहे की इंग्लिश भाषा ही अनेक भाषांचं मिश्रण आहे. एक दुसरी गोष्ट काय इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन जे आहेत हे प्रोनाऊन्सिएशन अचूक येण्यासाठी इंग्लिश भाषेचे रूल्स माहीत असणं आवश्यक आहे. हे रूल्स जर आपल्याला माहीत केले तर प्रोनाऊन्सिएशन अचूक येतील. परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की त्याला अपवादसुद्धा खूप आहेत. इंग्रजी भाषेचे प्रोनाऊन्सिएशनसाठी रूल्स असूनही त्याला अनेक अपवाद आहेत. तर जे शब्द दुसऱ्या भाषेतून इंग्रजीमध्ये आले आहेत त्यांना तर इंग्रजीचे रूल्स लागूच होत नाही. मग आपली अडचण का होते, याच ठिकाणी नेमकी अडचण होते. आणि आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की इंग्रजी भाषा अनेक भाषांचं मिश्रण आहे. त्यामुळे जे इंग्रजी प्रोनाऊन्सिएशनचे रूल्स आहेत ते त्यांना लागू होत नाही आणि म्हणून आपला गोंधळ उडतो. हे जर आपल्याला माहीत झालं की हे दुसऱ्या भाषेतील शब्द आहेत तर आपल्याला त्याचा जरी उच्चार वेगळा असेल तर आपला गोंधळ उडणार नाही. आणि हे माहीत होण्यासाठीच हा सर्व आपण या ठिकाणी अभ्यास बघितला आहे. तर इंग्रजी भाषेचा अभ्यास, इंग्रजी नेमका हा शब्द कोणत्या भाषेतून आला, त्याची उत्पत्ती कशी आहे हे आपल्याला जर माहीत असलं तर गोंधळ होणार नाही. आता आपण सर्व शब्दांची उत्पत्ती पाहू शकत नाही किंवा सर्व शब्दांचा इतक्या डीपमध्ये आपण अभ्यासही करू शकत नाही, कारण त्याला भरपूर वेळ लागतो. आणि वेळ लागत असल्यामुळे किंवा आपला दुसरा अभ्यास असल्यामुळे इतका
त्याला वेळ देणे, मग तो त्याचा एक स्पेशलायझेशन अभ्यास होईल. तो जो कोणी व्यक्ती करत असेल भाषेचा अभ्यास त्यासाठी ते ठीक आहे, परंतु आपण इतर अभ्यास करत असताना इथं अकॅडमिक शिक्षण घेताना प्रत्येक भाषेचं आपण उगमस्थान कुठल्या देशातून आलं ते आपण बघू शकत नाही. परंतु ढोबळमानानं आपल्याला हे माहिती पाहिजे की सर्वच शब्दांचा नाही, परंतु काही शब्दांचा जर आपल्याला करता आला किंवा आपल्याला जर हे माहीत असलं की मिश्रण आहे इंग्लिश भाषा हे अनेक भाषांचं, त्यामुळे उच्चार वेगवेगळे येऊ शकतात, त्यामुळे वेगवेगळे रूल्स लागू शकतात किंवा इंग्लिश भाषेलासुद्धा रूल्स असूनही त्यालाही अनेक अपवाद आहेत, हे आपण बघितलं. आता आपण एक उदाहरण घेऊया आणि म्हणजे आपली संकल्पना क्लिअर होईल की जसं ब्रिटिश जी इंग्लिश आहे यामध्ये चचा जो हा जो साऊंड निघतो, CHचा जो साऊंड निघतो हा च निघतो, CHचा साऊंड हा च निघतो. जसं आपण जर उदाहरण बघितलं वॉच, बघा या ठिकाणी च निघाला. त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी वॉच निघाला आहे म्हणजे च. त्यानंतर चाट, बघा या ठिकाणी च निघाला आहे. त्याचप्रमाणे जर आपण फ्रेंच भाषा जर बघितली तर यामध्ये CHचा उच्चार श निघतो, CHचा उच्चार श निघतो. कसं बघा, पॅराशूट, बघा या ठिकाणी सुद्धा च आहे, पण या ठिकाणी उच्चार काय निघाला पॅराशूट, या ठिकाणी पॅराच्यूट असं म्हटलं गेलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे दुसरा शब्द आपण सुद्धा पाहू शकतो, पॅराशूट आहे. त्यानंतर शेफ, CHEF, याला चेफ नाही म्हणणार आपण, चेफ नाही म्हणू शकत आपण, याला शेफ म्हणतो. म्हणजे बघा CHचा ब्रिटिशमध्ये च उच्चार आहे, फ्रेंचमध्ये CHचा श उच्चार आहे. आणि जर आपण ग्रीक बघितलं तर या ठिकाणी CHचा उच्चार क आहे, केमिस्ट्री. स्टमक, STOMUCH, स्टमक, बघा STOMACH, स्टमक. बघा या ठिकाणी काय निघाला त्याचा उच्चार, CHचा क उच्चार निघाला, स्टमक क. या ठिकाणी केमिस्ट्री. मग असा जो गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये होतो, भाषेचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये होतो किंवा स्पीकिंगमध्ये होतो की नेमकं याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, तर हेच आहे की ब्रिटिश इंग्लिश जे आहे यामध्ये अनेक भाषांचे शब्द आले आहेत आणि दुसऱ्या भाषेतून जेव्हा शब्द येतात तर त्यांचा उच्चार बदलता येत नाही किंवा उच्चार बदलायला अनेक वर्षाचा, अनेक शतकांचा कालावधी जातो. त्यांचे साधारणतः उच्चार जे दुसऱ्या भाषेतून आलेले असतात त्यांचे उच्चार तसेच राहतात. तर हे जे आपण बघणार आहोत की असं का होते, हे फक्त या CHसाठीच नाहीत, असे अनेक शब्द आहेत, अनेक असे आपल्याला आता पुढे पार्ट मिळतील, अनेक असे शब्द येतील की ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे रूल्स पाहायला मिळतील. आणि हे सर्व आपण आता माय फनिक सिरीजमध्ये बघणार आहोत, जेव्हा की आपला हे सर्व गोंधळ दूर होईल. आणि म्हणूनच आपल्याला इंग्लिश भाषेचं ओरिजिन कसं झालं भारतामध्ये, त्याचे कसे प्रकार आहेत, त्याचा अभ्यास आपण का करायचा, कारण आपल्याला फनिक्स शिकायचं आहे, फनेटिक्स शिकायचं आहे, उच्चार शिकायचे आहेत, तर आपल्याला हे सर्व माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे की भाषेचे जे काही घटक असतात त्याचप्रमाणे इंग्रजीचे काही घटक आहेत. आणि आता खरी सुरुवात होईल आपला फोनिक्स सिरीजकडे जाण्याची. इंग्रजी भाषेचे सुद्धा काही घटक आहेत की ज्याद्वारे ती भाषा शिकवल्या जाते. तर त्यामध्ये पहिला घटक आहे वर्डॉलॉजी. पहिला घटक आहे वर्डॉलॉजी. यामध्ये शब्द कसे बनतात याचा अभ्यास केला जातो. शब्द कैसे बनाना ये इसमें सिखाया जाता है. इंग्लिश भाषेचे जे घटक आहेत, ज्या सर्वच भाषांचे काही घटक असतात भाषा शिकण्यासाठी, त्यामध्ये सर्व पहिला घटक आहे वर्डॉलॉजी. वर्ड फॉर्मेशन इज लर्न्ड इन वर्डॉलॉजी. म्हणजे भाषा शब्द कसे बनतात हे यामध्ये वर्डॉलॉजीमध्ये आपल्याला शिकायला मिळते. दुसरा आहे सिंटॅक्स. सेंटेन्स को कैसे बनाना है, सेंटेन्स वाक्य कसं बनवायचं हे यामध्ये शिकविले जाते. सिंटॅक्स स्टेज द रूल्स फॉर यूजिंग वर्ड, फ्रेजेस, क्लॉज, पंक्च्युएशन टू फॉर्म अ गुड सेंटेन्स. म्हणजे एक चांगलं वाक्य बनविण्यासाठी शब्द असतील, फ्रेजेस असतील, क्लॉज असेल, पंक्च्युएशन, विरामचिन्ह असतील, या सर्वांचा उपयोग करून एक उत्कृष्ट सेंटेन्स कसं बनवायचं हे सिंटॅक्समध्ये शिकविले जाते. त्यानंतर आहे सिमॅन्टिक.
सिमॅन्टिक्स हा सुद्धा या भाषेचा एक घटक आहे. यामध्ये काय शिकवले जाते, यामध्ये शब्द जे शब्दांचे जे उच्चार आहे त्या शब्दाला शब्दशः अर्थ न घेता त्याचा अर्थ काय निघतो याला महत्त्व आहे. शब्दों का जो मतलब होता है उस पे इसमें ज़्यादा ध्यान दिया जाता है. सिमॅन्टिक्स इज रिलेटेड टू द मीनिंग ऑफ लँग्वेज अँड इट इज द साउल ऑफ लँग्वेज. म्हणजे त्या शब्दांचा नेमका अर्थ काय. सिमॅन्टिक्स इज रिलेटेड टू द मीनिंग ऑफ लँग्वेज अँड इट इज द साउल ऑफ लँग्वेज. असं म्हटलं जाते की सिमॅन्टिक्समध्ये जे शब्द उच्चारले गेलेत किंवा जे शब्द दिसत आहेत तसाच शब्दशः अर्थ न निघता त्याच्यामागे दुसरा अर्थ दडलेला असतो, तो आपल्याला शोधून काढायचा असतो आणि तो सिमॅन्टिक्समध्ये शिकविला जातो. जसे की आपण अनेक वेळा बघतो की आपण त्याचं जर समजा एक उदाहरण घेतलं, एखादी कंपनी आहे किंवा एखादा ऑफिस आहे, त्या ठिकाणी बॉस अगोदर आला आणि एखादा कर्मचारी उशीर आला थोड्या. आता या ठिकाणी जर बॉसनं असं म्हटलं, ओ वेलकम, तुम्ही खूप वेळेवर आला आहात. आता हे जरी असलं खूप वेळेवर, तुम्ही अगदी वेळेवर आलेला आहात असं जर म्हटलं, त्याचा अर्थ तो शब्द असा आहे की अगदी वेळेवर आला आहेत, परंतु त्याचं मिनिंग काय निघालं की त्यांनी त्याची चूक लक्षात आणून दिली की तुम्ही वेळेवर आलेले नाहीत. म्हणजे असं जो शब्दांचा अर्थ असतो तो यामध्ये शोधला जातो. म्हणजे त्या वाक्याचा नेमका अर्थ काय तो शोधला जातो. जसे की आपण पुन्हा पाहूया, एखादी व्यक्ती आहे आणि तो खूप सकारात्मक आहे. कोणतेही काम करताना तो कधीच त्यामधल्या चुका काढत नाही, तो काम करायला तयार असतो आणि तो काम करण्याकडे त्याचा कल असतो, तो सकारात्मक असतो. मग आपण नेहमीच म्हणतो की ही इज अ पॉझिटिव्ह मॅन. तो खूप सकारात्मक मनुष्य आहे. तो आपण म्हटलं त्या कामाला नाही म्हणणार नाही किंवा त्यामध्ये चुका काढणार नाही, तो आपल्याला सपोर्ट करेल. ओके, परंतु या ठिकाणी पॉझिटिव्ह हा सकारात्मक आहे. आता आपण जर या पॉझिटिव्ह या शब्दाचा जर दुसरा अर्थ बघितला, कोविड काळात या पॉझिटिव्ह शब्दाचा अर्थच चेंज होऊन गेला होता. पॉझिटिव्ह शब्दाला लोक एक प्रकारे भीत होते. ही इज पॉझिटिव्ह असं जर म्हटलं, अरे तो पॉझिटिव्ह आला, लगेच आपली धांदल उडून जायची किंवा आपण घाबरून जायचं, अरे आपल्या जवळपासची व्यक्ती कुणीतरी पॉझिटिव्ह आली. म्हणजे बघा की वाक्याचा काय मिनिंग आहे, वाक्याच्या मिनिंगसोबत मतलब असते. ही इज अ पॉझिटिव्ह मॅन, त्या आरोग्य विभागाशी घेसाल किंवा कोविड किंवा यानंतर ज्या टेस्ट असतात अशाशी संबंध घेसाल तर त्याचा जो अर्थ आहे तो त्या प्रकारे निघेल. परंतु पॉझिटिव्ह मॅन हा जर त्याच्या कामाशी संबंधित घेसाल, सकारात्मकतेने घेसाल तर त्याचा त्या दृष्टीने अर्थ निघेल. तर सिमॅन्टिक्समध्ये वाक्याचा जे अर्थ असतो त्याला वाक्याचा जो अर्थ असतो त्याचा जो अर्थ निघतो त्याचा अभ्यास सिमॅन्टिक्समध्ये केला जातो. त्यानंतर आहे मॉर्फॉलॉजी. Morphology is the study of morphology is the part of sentence. Morphology is the study of words. म्हणजे शब्दांचा अभ्यास केला जातो. यामध्ये शब्द आपण बघितले की वर्डॉलॉजीमध्ये शब्द कसे बनवायचे हे शिकवले जाते, तर मॉर्फॉलॉजीमध्ये शब्दांचा अभ्यास केला जातो. तो कशा प्रकारे केला जातो, तो केला जातो ज्याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो. जसे की पार्ट ऑफ स्पीचचे जे 5 प्रकार आहेत, 8 प्रकार आहेत, त्याचा जो अभ्यास केला जातो. जसे व्हर्ब आहे, ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, या प्रकारे. त्याचप्रकारे सफिक्स आहे, प्रिफिक्स आहे. या प्रकारे वेगवेगळ्या जे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाचा या मॉर्फॉलॉजीमध्ये अभ्यास केला जातो. मॉर्फॉलॉजी इज अ पार्ट ऑफ सेंटेन्स. मॉर्फॉलॉजी इज द स्टडी ऑफ वर्ड्स. ओके, आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा की ज्या आपली जी फोनिक्स सिरीज ही सुरुवात करायची आहे, तर हा सर्व अभ्यास इथपर्यंत येण्यापर्यंत म्हणजे भारतीय इतिहास, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ, इंग्लिश लँग्वेजची हिस्ट्री आणि इंग्लिश भाषेचे घटक, यामधला सर्वात जो घटक आहे की आता आपण पुढचे जे अनेक व्हिडिओ बघणार आहोत की जे 26 अल्फाबेट, या प्रत्येक अल्फाबेटचा उच्चार कसा करायचा हे जे बघणार आहोत. या सर्वांमध्ये जे सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे भाषेचा महत्त्वाचा भाग म्हणजे फनेटिक्स, म्हणजेच उच्चारशास्त्र. फनेटिक्स इज अ सायन्स ऑफ साऊंड अँड इट इज द ब्रांच ऑफ लिंग्विस्टिक दॅट स्टडीज द साऊंड ऑफ ह्युमन स्पीच as well as
फनेटिक्स इज अ सायन्स ऑफ, म्हणजे सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे फनेटिक्स. फनेटिक्स इज अ सायन्स ऑफ साऊंड. इट इज द ब्रांच ऑफ लिंग्विस्टिक दॅट स्टडीज द साऊंड ऑफ ह्युमन स्पीच ऑर इन द केस ऑफ साइन लँग्वेज. असं फनेटिक्सचा संदर्भात म्हटलं जातं की फनेटिक्समध्ये प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा करावा हे शिकवलं जातं. आणि आपण जे आता बघणार आहोत माय फोनिक्स सिरीज, फनेटिक्स म्हणजेच उच्चारशास्त्र, की उच्चार कशा करायचा. मानवी म्हणजे मानवाच्या बाबतीत जे उच्चार निघतात, त्याच्या तोंडामधून जे काही उच्चार असतात त्यांचा उच्चार कसा करायचा त्याचे जे शास्त्र आहे ते या फनेटिक्समध्ये शिकवले जाते. हे सर्व आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही हा एक व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवण्याचा, हा व्हिडिओमधून समजावून देण्याचा तुमच्या सर्वांसमोर हा प्रयत्न केलेला आहे. यानंतर यानंतर आपण हा सर्व व्हिडिओ बघावा, सर्वांना हा व्हिडिओ शेअर करावा आणि पुढचे जे सर्व व्हिडिओज आहेत ते सर्व व्हिडिओज आहेत की कोणता उच्चार कसा काढावा, त्याची तोंडाची रचना कशी असावी यावर आधारित आणि पूर्ण अल्फाबेट जितके आहेत या सर्वांचा कसा उच्चार करावा, त्याचे काय रूल्स आहेत, हे सर्वच आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच.